नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, आपली जी वनरक्षकाची भरती ती वनरक्षकाची भरती आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबली मित्रांनो. कारण की बहुतेक जे वनवृत्त आहेत जसे नाशिक, धुळे, अमरावती आणि इतर काही, तर त्यांचे जे काही लिस्ट लागले आहेत त्यांचे रनिंगचे मार्क्स आणि त्याच्यानंतर त्यांचे लेखीचे मार्क्स लावल्यानंतर त्यांचा फायनल कट ऑफ जाहीर झाला आहे. आता याच्यानंतर जी प्रोसेस होणार आहे याच्यामध्ये तुमचे मार्क्स कुठेही काउंटिंग होणार नाही. हे सगळ्यात आधी आपण क्लिअर करून घेऊया. कारण की मार्कांचं जे डिस्ट्रीब्युशन होतं ते फक्त या दोन प्रोसेससाठी होतं, एक रनिंग आणि लेखी. त्याच्यानंतर मित्रांनो, जे 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटर साठी आता जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना फक्त पात्रतेसाठी 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर हे धाव चाचणी करावी लागणार आहे. याच्यात कुठलेही मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर की 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटर कशा पद्धतीने घेतलं जातं, कशा पद्धतीने कंडक्ट होतं, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटर हे धाव चाचणी नाही. हे आपल्याला फक्त चालण्याची त्यांची चालावं लागतं. का तर एखादा जर तुम्ही सिलेक्ट झाला आणि तुम्हाला वनवृत्तामध्ये तुमच्या याच्यात ज्यावेळेस जावं लागेल त्यावेळेस तुमची कॅपॅसिटी तिथे चेक केली जाते की तुम्ही त्या गोष्टीसाठी कॅपेबल आहात का. 16 किलोमीटर आणि 25 किलोमीटर जे बीट असतं त्या बीट मध्ये तुम्ही तेवढे सराउंडिंग करू शकता का पर डे. कमीत कमी 25 किलोमीटर तुम्हाला तिथे चालावं लागणार आहे असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून ते आपल्या जी इफिशियन्सी टेस्ट ज्याला म्हणू शकतो ती इफिशियन्सी आपली ते या टेस्टच्या माध्यमातून चेक करता. आता याच्यामध्ये काय असतं, कसं काहीतरी ग्रुप असता. आता ज्यावेळेस आपण 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर साठी गेलो त्यावेळेस खूप काही विद्यार्थी आपल्याला तिथे मिळत असतात. बट याच्यामध्ये फक्त सिलेक्टेड विद्यार्थी असतात. जर तुमचे 100 जागा असतील तर मॅक्स टू मॅक्स तिथे 200 ते 300 विद्यार्थी फक्त चालण्यासाठी तिथे येणार आहेत. याच्यानंतर मित्रांनो, तिथे तुम्हाला तुमचे नंबर येतील, तुम्हाला मेल आयडीवर तुमचं सगळं डिटेल्स येणार आहे, कुठून कुठपर्यंत तुम्हाला चालावं लागणार आहे. आता याच्यात पण मित्रांनो सेम आहे. तुम्हाला 16 किलोमीटर साठी 8 किलोमीटर इकडून, 8 किलोमीटर तिकडून रिटर्न. 25 किलोमीटर साठी 12.5 किलोमीटर, 12.5 किलोमीटर. ज्यावेळेस तुम्ही इकडून स्टार्ट करता त्यावेळेस तुम्हाला एक टोकन दिलं जातं, कुठल्या तरी रंगाचं एक टोकन दिलं जाईल. ते टोकन तुम्ही तुमच्या मिड पॉइंट पर्यंत म्हणजे 12.5 आणि 8 किलोमीटर पर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला ते तिथे सबमिट करावं लागतं. तिथून तुम्हाला दुसरं टोकन दिलं जाईल आणि ते टोकन तुम्ही ज्यावेळेस तिथे पोहोचाल तुमच्या स्टार्ट पॉइंट म्हणजे जिथून तुम्ही स्टार्ट केलं होतं तिथे तुमचा एंड होईल आणि तिथे तुम्हाला ते टोकन सबमिट करावं लागतं. तिथेच तुमचं सिलेक्शन झालेलं असतं जर तुम्ही टाइम मध्ये आलात. आता याच्यानंतर काय असतं ना, याच्यानंतर तुमचं मेडिकल असतं. मेडिकलमध्ये एवढे काही टफ मेडिकल नाही होत, एवढं काही सिरियसली जसं की सीआरपीएफ, SIPF किंवा इतर ज्या काही आर्मीचे मेडिकल असतात त्या पद्धतीने इथे मेडिकल एवढं नाही होत. फक्त एक पात्रता म्हणून तिथे मेडिकल घेतलं जातं. बट खरंच जर जेन्युअनली प्रॉब्लेम असेल, खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर तिथे तुम्हाला ते रिजेक्ट करू शकता. नंतर हे मित्रांनो सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो, तिथे तुम्हाला घड्याळ ते अलाउड करता का नाही करता हे याच्यामध्ये संभ्रम म्हणण्यापेक्षा तिथल्या मॅनेजमेंटवर, तिथले जे अधिकारी असतात त्यांच्यावरती डिपेंड असतं. जर तुम्हाला अलाउड केलं तर चांगलं आहे, किंवा तुम्ही मध्ये कोणाला पण विचारू शकता. ज्यावेळेस आपण चालत असतो तिथे आणि तिथे जर कोणी असेल घड्याळवाला किंवा एखाद व्यक्ती ज्यावेळेस आपल्या आधी चालत असतात ते पण आपल्याला तिथे हेल्प करू शकतात, किती वाजले किंवा किती वेळ झालेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये जे विद्यार्थी आधी चालत असतात सेम तुमचं 3 किलोमीटर 5 किलोमीटरचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल त्याच पद्धतीने तुमच्या बरोबर एक अँब्युलन्स पण चालते. तुमच्याने जर चाललं जात नसेल तर त्या अँब्युलन्स मध्ये बसवलं जातं. बट तुम्हाला बसवलं जातं याचा अर्थ असा तुम्ही तिथेच डिस्क्वालिफाय झाला. ओके, सो असं करू नका, चांगली प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मित्रांनो शूज घेऊन जा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शूज घेऊन जा. शूज मी तर म्हणतो कंपल्सरी घेऊनच जा, कारण की एवढं किलोमीटर चालणं जोक नाही. आणि असे शूज घ्या की ज्यावेळेस तुम्हाला त्याचा यूज झालेला असेल. कमीत कमी जर तुमचं सिलेक्शन झालं असेल आता आणि तुमचं 15 दिवसांनी धाव चाचणी चालण्याची चाचणी असणार आहे तर तुम्ही आजपासून ते शूज घालून प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा त्याचा यूज करा, जेणेकरून ते ऍट द लास्ट मोमेंट ते फ्री होतील आणि म्हणून तुम्हाला त्याच्यातनं जास्त त्रास होणार नाही. काही विद्यार्थी काय करतात की आदल्या दिवशी माझी फायनल टेस्ट आहे आणि मग मी आजच नवीन शूज घेऊन जातो. अशा गोष्टी, अशा चुका करू नका. याच्यामध्ये जर तुम्हाला अजून कुठले डाऊट असतील तर नक्कीच कळवा. इतर जे वनवृत्त आहेत
त्यांचे जे काही रनिंग बाकी आहे, त्यांचे काही जे फायनल रिझल्ट बाकी आहे ते पण लवकरात लवकर हे होणारच आहे मित्रांनो. टेन्शन घेऊ नका, सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी होतील, कारण की त्यांना पण पुढे इलेक्शन घडवून आणायचंय, त्यांना पण त्यांचं वोट बँक भरवायचंय. ओके, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त आता फोकस करा. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांचं नाही झालंय त्यांनी टेन्शन घेऊ नका. त्यांच्यासाठी खूप काही मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे या येणाऱ्या भविष्यात, आणि म्हणूनच त्यांचं इथे सिलेक्शन झालेलं नाहीये असं आपण पॉझिटिव्ह विचार करूया. जय सद्गुरू.